किंवा सर्व्हिस करताना रिटायरमेंट जेव्हा म्हणजे निवृत्ती होते तर आधार म्हणून पेन्शन दिली जाते, मात्र कुठेतरी पेन्शन बंद झालेली आहे. सविस्तर आपण जाणून घेऊया सर, नेमकं काय कारण आपण इथे आलेला? आम्हाला मार्च आणि एप्रिलची पेन्शन मिळालेली नाही. आता मे सुरू झालाय. पण याच्या पाठीमागे काही आमचं डिपार्टमेंट म्हणतंय की एजीनी आमची जो लेखाशीर्ष तो बंद केला. आम्हाला लेखाशीर्ष वगैरे जास्त त्याच्याबद्दल आम्हाला माहिती आणि जास्त बोलायचं पण आहे. फक्त आमची आज ते वर्ष आम्हाला नियमितपणे पेन्शन मिळत होती, ती मिळायला पाहिजे. साधारणतः कधीपासून आपली पेन्शन बंद झालेली आणि त्यात मार्च प्रामुख्याने आपल्याला काही सांगण्यात आलेलं का, म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून काय सांगण्यात आलं? मार्च आणि ह्या एप्रिलची 2 महिन्याची पेन्शन थांबलेली आहे. आम्हाला ते सांगतात का एजीने काहीतरी रिमास काढलेला आहे, तो रिमास लेखा शीर्ष वगैरे त्यांनी थांबवलेला आहे आणि ह्या कारणाने तुम्हाला पेन्शन आज पण मिळत नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर लवकरात लवकर यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि आम्हाला पेन्शन मिळालं पाहिजे. सर नक्कीच कुठेतरी निवृत्तीनंतर एक पेन्शनच एक सारा राहतो. कुठेतरी जीवनात जगायचं असेल तर पेन्शन ही गरजेची आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मात्र कुठेतरी आता पेन्शन बंद झालेली आहेत. आपण काय मागण्या घेऊन इथपर्यंत आलेला? तेच आहे आमचं सर्वांचं म्हणणं. कारण आता जवळजवळ सगळे जण 60-70च्या जवळ आलेले आहेत आमच्या इकडचे आणि अधिक 80च्या वर पण गेलेले आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र. तर ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही सगळं निदर्शन आज सगळं केलेलं आहे का आम्हाला लवकरात लवकर हे पेन्शन थांबलं. आजपर्यंत आम्हाला असं कधी झालं नव्हतं की 1 तारखेला पेन्शन नाही मिळालं. गेली 5-6 महिने झाले का हे पेन्शन आज 5 तारखेला होते, 10 तारखेला होते. पण आता तर 2 महिन्यापासून त्यांनी मागच्या 2 महिन्यापासून पेन्शनच थांबवलेली आहे. तो त्यांचा पॉईंट असेल, तो प्रशासकीय पॉईंट आहे, तो त्यांनी निस्तरावा आणि आम्हाला कसंही करून पेन्शन मिळालं पाहिजे. आज आमचे इकडे लेडीज आहेत, कुठून आलेले इकडे, पण आज महाराष्ट्रभर इकडे विरारमध्ये कमी स्टाफ असल्यामुळे इथे कमी दिसतो, पण महाराष्ट्रभर भरपूर असे आहेत का वयोमानानुसार काही तर आता 2 महिन्यापूर्वी काही जण हे झाले. कुठेतरी मॅम सरांनी जसं म्हटलं की कुठेतरी पेन्शन न मिळाले कुठेतरी जे अनेक प्रॉब्लेम्स आहेत ते निर्माण होतात. कसं बघता सगळ्या विषयाकडे आपली काय मागणी आहे सरकारकडे? एवढंच म्हणणं आहे की आता जे वयाने जास्त झालेले आहेत त्यांचे मेडिकल प्रॉब्लेम चालू आहेत, हे सरकारने लक्षात घेऊन नियमित पेन्शन मिळावी हीच इच्छा आहे, बाकी काही नाही. काय आपण काय मागण्या कराल सरकारकडे जर प्रामुख्याने ह्या पेन्शन संदर्भात आज जी पेन्शन न मिळण्याचे जे उदाहरण समोर येतात तर प्रशासनाने आपल्याकडे काय मागणी असेल? एवढीच मागणी आहे. 1976ला जो नियम आहे की पेन्शनरला पेन्शन 1 तारखेच्या वेळेला मिळालंच पाहिजे, पण आता लेट का होतं हे माहिती नाही. तर ते निसरून आम्हाला व्यवस्थित पेन्शन नियमित झाली पाहिजे ही इच्छा आहे. नक्कीच संबंध विषय आपल्याला कळत असेल. कुठेतरी सेवानिवृत्ती ज्यावेळेस होते त्यामुळे पेन्शन आधार असतो आणि तो पेन्शन जर वेळेवर मिळाला नाही तर नक्की काय बऱ्याचशा अडचणीचा सामना करावा लागतो आणि प्रशासनाने या सगळ्या विषयाकडे गांभीर्याने घेण्याचा प्रयत्न करावा किंवा जी पेन्शन आहे ती योग्य वेळी देण्याची मागणी इथून करत आहे. कॅमेरा संदेश मी निलेश महाडिक, विरार.